मित्रांनो, आपण चाललो मम्मीकडे व्हिडिओ करण्यासाठी आपण चाललो आहोत. आता मला काम आहे की मोटर चालू करायची आहे रानातली, आणि तिथं तुम्हाला मम्मी मी दाखवतो. तुम्हाला तिथं मी गवत काढत आहे. बघू तिथं कसं काम करते मी. नमस्कार. तर बघा कारलेचं रान आहे. बघा कारले लागले अंगाला. तेव्हा मागं पण एक व्हिडिओ केला ना, मग पहिला एक तोडा झालाय, हे दुसरा आहे. तर बघा गवत किती आलंय. गवत काढायला लावलं. काढायचं म्हणलं रे, कारल्यातच फांटेला येते, ते फांटेच तोडतो आम्ही सारखं. रोज ते फांटेच तोडत चालवतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत. लय काम असतंय आम्हाला. आता हे गवत काढा म्हणून आज हे गवताला लागलं. तर बघा गवत लय आलंय, इतकं गवत आलंय. कुठं कुठं नळ्या फुटके ती, त्यामुळं पाणी पडले की आम्ही काढलं होतं पहिला गवत, परत इतकं आलंय गवत सारखंच येत आहे, त्यामुळं काढतच राहावं लागतंय. तर काल सोलापूरची यात्रा होती, तो पूजाकडं यात्रा होती सोलापूरची. यात्रा बघायला गेलता. यात्रा बघून आलं, पण काल अख्खा दिवस त्यातच गेलं. आज चालू झालं काम सकाळी उठल्यापासून. ते स्वयंपाक पाणी, हे गवत काढणं, इथलं काम चालू झालं बघा. तर बघा काल येता येताना वाटाचा तर निघावं लागतं एक. तो मुलगा पण शाळेत भैयाच्या वर्गातच आहे, 10वीला. त्या मुलाची आईनं ब्लाऊज शिवती. बिचारी खूप काम कष्ट करते आणि रोज दोन चार ब्लाऊज शिवते. बिचारी दोन चार ब्लाऊज शिवती, खूप कष्ट करते. स्वतःचं घर बांधली, तिची हौस होती घर बांधायची, कारण की माहेरात पण गरीबच परिस्थिती आणि सासरी पण आल्यावर तिला लगेच लग्न झालं की तर कामाला जावं लागलं. काम करायची बिचारी. परत ब्लाऊज शिकली, ब्लाऊज शिवायला चालू केली. तसं कष्ट करणाऱ्या लोकांचं काम बघून मला खूप अभिमान वाटला त्यांचा. खूप सांगत होते ते, आम्ही केले कष्टाने घर उभा केले. खूप छान वाटलं मला. आणि जेवढ्या आजकालचे लोक आहेत ना आळशी, आणि म्हणते ते आमची परिस्थिती नाही, तुम्ही पण. मी अशा खूप लोकांना बघितले, हातापाय धड असून काम कमी करतात आणि म्हणतात आमची अडचण आहे, अपदा आहे. काम भरपूर करा, एका कामावर भागत नाही, 2 कामं करा, पण करा. कष्ट केल्याने कोण मरत नाही. आम्ही शेतकरी लोकसुद्धा खूप राबतो. माझे मिस्टर तर माझ्या मिस्टरांचं मला खूप कौतुक वाटतं, कारण की त्यांनी थांबतच नाही. ते उठल्यापासून संध्याकाळ झोपेपर्यंत त्यांनी काम करते. ती इतकं राबतेत ना, त्यांना माहिती आहे केल्याशिवाय भागत नाही म्हणून. खूप काम करतात, खूप कष्ट करतात, आणि त्यांचं बघूनच मी त्यांच्या मागे आहे. करतात त्यांचं इतकं कौतुक मला करू वाटतंय ना, खूप करू वाटतंय, कारण की त्यांचं बघूनच मी काम काय असतंय, काम कसं करायचं, काम केल्याने काय फरक पडतं का, हे मला कधी वाटत होतं. काम केल्यानं त्रास होतं, पण त्रास काही नाही, कोण मरत नाही काम केल्यावर. भरपूर कष्ट करायचं असतं, कष्ट केल्यावर कुणालाच कमी पडतं. हात पाय दिले देवानी हे काम करण्यासाठी, कष्ट करण्यासाठी. पोट पण दिलंय, काम करतो म्हणून पोट भागतं. काम करा, कष्ट करा भरपूर, कुणालाच कमी पडणार नाही. कष्ट भरपूर करा आणि करत राहा. हातापायाचे हे आहे ना, टाईम गेलेला परत माग. तर आमच्या शेतकरीचं ब्लॉग बघा जावा. कॉमेडीचेच माझे ब्लॉग आहे ती, आणि कधीतरी रानातले कामाचे मी दाखवा म्हणते, कारण की आम्ही खूप कष्ट करतो. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि भरभरून प्रेम. नव्या घरामंदी काय नवीन